मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहत आहात PM व्लॉग्स. तर आज मी तुम्हाला माझी नवीन आणलेली कबूतर आणि एक मेंढराचं पिल्लू दाखवणारे नवीन आणलेलं आहे ते पण. हे बघा मित्रांनो, ही ढाबळ आहे आपल्या कबुतरांची. तर दाखवतो आता तुम्हाला खोलून. हे बघा कबूतर आपली ही 4 कबूतर आहेत मित्रांनो. हे बघा, हे एक सफेद पायपीस आणि हे एक सफेद आहे. याला पण थोडीच पिस आहेत. हे बघा, ही 2 ह्या कबुतरांनी अंडी दिलेत. बघा, ही 2 अंडी आहेत यांची. किती बारीक बारीक अंडी आहेत हे बघा मित्रांनो ही. तर आता थोड्या दिवसात ती पिल्ल काढतील. तर पिल्ल पण मी दाखवतो. आणि आता दाखवतो मेंढराचं पिल्लू. हे बघा मित्रांनो, हे छोटंसं मेंढराचं पिल्लू आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे चिलापी फ्राय. तर चिलापी फ्राय कसं बनवणार ते आपल्याला मम्मी सांगन. चला बघूयात आता. मम्मी सांग. आपण चिलापी फ्राय करणार आहे. मध्यम आकाराच्या आपण चिलाप्या घेतलेल्या आहेत. आता आपण त्यांना आहे ना मसाला लावून घेऊ. पहिला आपण लाल तिखट मसाला घेतलाय, मीठ घेतले, आलं लसूण पेस्ट घेतली, हळद पावडर घेतली, याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे आणि हे चिलाप्यांना लावून घेणार आहे. मालवणी मच्छी फ्रायचा मसाला आहे हा घेतोय आपण 1 चमचाभर. आता तेल टाकून आपण हे सगळं मिक्स करू आणि चिलापीला लावून घेऊ. मसाला मिक्स करून झालाय. आता आपण चिलाप्यांना लावून घेऊ. सगळ्यांना लावून घ्यायचं असं आणि हे असे कट मारलेले आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं. असं सगळ्या चिलाप्यांना मसाला लावून घेते. इकडे मसाला लावतोपर्यंत तवा तापाय ठेवलाय आपण. हे बघा, आपण चांगला मसाला लावून घेतलाय. आता याच्यावरती रवा टाकून घेणार आहे. हे बघा, असं रवा लावलाय आपण. दोन्ही बाजूने व्यवस्थित रवा लावून घेणार आहे. आता असंच सगळ्यांना लावून घेते. आता हे बघा, आता आपण व्यवस्थित असं लावून घेतलंय रवा. आता तेल टाकतं त्यावरती. तवा तापल्या. आता आपण तेल टाकून घेऊ आणि हे असं चांगले मस्त रवा लावून घेतलाय. इकडे बघा, तेल टाकून घेते मी. आता 2 चमचे तेल टाकणार आहे आपण. तेल टाकून झालंय आपलं. आता तेल जरा गरम होऊन देऊ. तेल तापले आपलं. आता आपण एक चिलापी टाकून घेऊ. आपण लय नाही टाकणार, 2-2च टाकणार आहे म्हणजे पलटायला आपल्याला व्यवस्थित. हे पहा, कढीपत्ता आहे. कढीपत्ता टाकायचा आपण विसरलो होतो. आता आपण मध्ये कढीपत्ता टाकून घेऊ, त्याने चव चांगली येते. आता आपण मध्ये व्यवस्थित हलवून घेऊ. मग तेलामध्ये तर चांगला तडतड करू. आपण कढीपत्ता टाकला त्याची चव चांगली येते. आता आपण कढीपत्ता टाकल्यावरती पलटून घेऊ आणि त्याची माशाला चांगली चव लागते. हे बघा, चिलाप्यांना किती भारी कलर आलाय. आता लाल कलर आलाय चांगला. अशाच 5 मिनिटं आपण शिजून घेऊया, मग पलटी मारू. झाले आता 5 मिनिटं शिजले चांगले. आपण पलटी मारून घेऊया. हे बघा, दुसऱ्या बाजूतून बी असं शिजलं. ह्या बाजूने पण 5 मिनिटं शिजून देऊ आपण
आणि मग काढून घेऊया. हे पहा अशा झाल्यात, लाल कलर आलाय दोन्ही साईडनी. आता आपण काढून घेऊ. चांगला शिजल्यात आपण काढून घेऊ आता. हे पहा कसे झाल्यात, एकदम लाल कलर आलाय. आता आपण परत दुसऱ्या दोन सोडून घेऊ. अशा दोन करून आता आपण सगळ्या करून घेऊ. हे पहा आता आपण नंतर सोडलेल्या पण अशा झाल्यात. आता काढून घेऊ. दोन्ही पण व्यवस्थित झाल्यात. आता हे काढून घेऊ आपण. शेवटच्या दोन राहिल्यात. आता आपण ह्या पण तव्यावर सोडून घेऊ. ते आपण फ्राय करून घेऊ आपण व्यवस्थित आता. मित्रांनो, चिलाप्यांचा एवढा भारी सुगंध सुटलाय ना, वासानेच भूक लागली. आणि कलर पण किती भारी आलाय बघा, लाल. या शेवटच्या एक झाल्यात. आता आपण काढून घेऊ. हे पहा, हे आपण कशा लाल झाल्यात. तर मित्रांनो, सगळ्या चिलाप्या तयार झाल्यात. आता खायला घेतो, बघतो कशा झाल्यात आपल्या चिलाप्या. आणि आपण चिलाप्या गरम गरमच खायला घेणार आहे. तर मित्रांनो, आता खाऊन बघतो चिलाप्या कशा झाल्यात आपल्या. तर मित्रांनो, हे बघा, एक चिलापी आणि चपाती घेतली आहे. तर आता बघतो खाऊन. हे बघा कसली बाहेर शिजली आहे, एकदम कुरकुरीत झाली मित्रांनो. चपाती संग घेतली मी खायला. काटे काढून खायला लागतात मित्रांनो, पण चिलापीत दुसऱ्या माशांपेक्षा जरा कमी काटे असतात. तर मित्रांनो, एकच नंबर झाली चिलापी फ्राय. तुम्ही पण एकदा करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.